मग पाडा संघाच्या माध्यमातून या चालू सत्रामध्ये या चालू सीझनमध्ये परवा दुसरामध्ये या विजय केणे मात्र खेळणार आहे एलपीएलच्या माध्यमातून. पहिला चेंडू पूर्णपणे उचली घेणार होता आणि फलंदाजाच्या वतीने पाहू शकाल या ठिकाणी आय थिंक पंचाच्या माध्यमातून वाईट घोषित केले गेलं. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर या ठिकाणी उचली घेणारा होता आणि त्याच अनुषंगाने पंचाच्या वतीने मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केलं गेलं. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. पहिलीच धाव अतिरिक्त सौजन्याने मात्र या ठिकाणी विजय किनेने मात्र खर्च केली आणि या अतिरिक्त धावेने मात्र संघाचा अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन झालेला आहे वीरेन स्पोर्ट भावाले संघाच्या वतीनं. पुन्हा एकदा विजय किने इनफिल्डला भेट करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. चेंडू गॅपमधून चालला, रेस सुरू आहे, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू आय थिंक थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी पायांचा वापर केला गेला आणि चांगल्या प्रमाणात तिथे चेंडू थांबवला गेला, परंतु फलंदाजाने तब्बल 3 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला आपण तालमेल पाहिला आणि अखेर 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील आपण हा तिसरा सामना पाहतो. याच्यानंतर एवन जोडी आमनेबाडा संघ फाईट केलेला आहे काल भैरवी स्पोर्ट वालशीन संघाच्या विरोधात आणि त्याच्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष न्यू आई एकविरा स्पोर्ट सावत. सध्या तरी पाहू शकाल फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव पाहायला मिळतोय, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय. कैलासच्या वतीने चेंडू चालला वेगानं डीप स्क्वेअरकडे, कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ एका टप्प्याच्या साह्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना येतोय हा पहिला चौकार टीम वीरेन स्पोर्ट भावाले संघाच्या इनिंग मध्ये. दिशा निवडली कैलासच्या वतीने, कारण कुठलाही डीप मध्ये फिल्डर नव्हता स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. आणि पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा चेंडू चालले ऑन साईडला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि पाहुण्यांचं इथे मात्र शुभागमन झाले. सन्माननीय सत्यजित बजागे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण ज्यांच्या वतीने आम्हाला पाहुण्यांच्या सन्मानासाठी शाल या स्पर्धेमध्ये पुरवण्यात आलेल्या आहेत. चांगलं योगदान त्यांचं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सावरदेव चषक 2025 मध्ये. हो, यावेळेस जबरदस्त स्विंग अँड मिस, चांगली लेंथ वरती सध्या तरी पाहिली तर या ठिकाणी चेंडूची हाताळणी केली आणि अखेर डॉट चेंडू मात्र सांगता आपण पाहत आहोत. धावसंख्या स्थिर, बिन गडीबाद 9 धावा. जोगेंद्र आणि कैलास हे 2 सलामीवीर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत दोघांच्या बारमधून चांगल्या धावा पाहायला मिळत आहेत. हो, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, चेंडूची छेडछाडी करण्याचा प्रयत्न जोगेंद्राने केला. इनसाइड आउट फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु अपयशी ठरलाय. आणि पाहू शकाल बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू, जबरदस्त वापसी विजय किरीची आपण पाहतो. कर पहिला चेंडू आय थिंक पाहिला तर स्वेअरच्या माध्यमातून हाताळला, परंतु तदनंतर चांगला रिदमवरती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र लाईन पाहावी लागेल. फलंदाज बीट, एसटी रक्षक बीट, पंचाचा वाईटचा इशारा आणि चौकार. एकूण 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. पंजा पाहिला आपण तृतीय सौजन्यानं. आता मात्र फटका मिस्टामिंग पाहायला मिळतोय. फटक्याला उंची जास्त मिळाली, परंतु चेंडू सेफ लँडिंग झालाय आणि
चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये या चांगलं तालमेल आपण पाहिलं आणि अखेर पहिल्या पॉवर प्लेच्या खेळाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. विजय किरीनं पाहिलं तर पहिल्या स्पेलमध्ये भरपूर धाबा खर्च केला, एकूण 16 धाबा. विकेट सुद्धा मात्र त्याला प्राप्त करता आलं नाही आणि चांगली सुरुवात वीरेन स्पोर्ट भावाले संघाच्या वतीने आपल्याला या चालू सामन्यामध्ये पाहायला मिळाली. तुम्ही पाहता जय सावरदेव चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन जर पाहिले तर सावरदेव किरवली संघाच्या वतीने केले गेलं आणि स्पर्धेचे आधारस्तंभ गणेशजी बजागे आणि सन्मानित साई शेठ बजागे यांच्या आर्थिक प्रयत्नाने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत मात्र ड्रिंक्सची मागणी केली आणि याच्यावरून कळते की फिटनेस लेवल काय आहे. सध्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल सर्वांनी प्रकाशजी माली, शिवाजी जाधव जे विद्यमान आय थिंक माजी सदस्य आहेत ग्रामपंचायत सापेचे, त्याच्या सोबतीला सापेगावचे समाजसेवक संतोषजी पाटील व्यासपीठावरून दुर्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला आपण खेळायला सुरुवात करूया. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शरद, सर्वात अनुभवी गोलंदाज मित्र म्हणेन जय हिंद देवरुम संघासाठी. अनेक उन्पावसाला या गोलंदाजाने पाहिलेले आहेत आणि 30 धार सातत्याने आपण अजूनही पाहतोय. जर आपण एका दुसरी जर स्पर्धा जर सोडली तर सर्व स्पर्धांमध्ये या शरदने मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे आपल्या टीमसाठी. परंतु आज पाहूया कशा प्रमाणात त्याचा खेळ सौरदेव चषकामध्ये पाहायला मिळू शकेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धाबा जोडल्या गेल्या. हो, चांगली लेंथ, चांगल्या लेंथमध्ये चेंडूची हाताळली आणि डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली या गोलंदाज शरदनं. आणि जे सर्व लेजेंड खेळाडू आहेत ते सर्व खेळाडू आता मात्र आपल्याला या चालू हंगामाचा विचार केला तर जय हिंद देवरुम संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि त्याला मात्र डिपॉझिट केला आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कैलासच्या बॅटमधून येणारा हा पहिला दमदार षटकार. चला स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण लगेचच चेंडू पूर्तता करा. जास्त वेळ आपण घेऊ नका. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला तर लगेच तुम्हाला मात्र परत करायचा आहे. जर हरवला असेल तर आपण पुढील चेंडू इथे मात्र आपण देणार आहोत. कारण स्पर्धेचा मुख्य नियम आहे चेंडू खराब झाला, फुटला गेला किंवा हरवला गेला तर तुम्हाला पुढील जो खेळ आहे तो नवीन चेंडूवरतीच सुरू ठेवायचा आहे. आणि आता मात्र चेंडू शोधला गेला. षटकाराच्या साह्याने संघटित धावसंख्या 22 वरती पोहोचली गेली वीरेन स्पोर्ट भावाली संघाची. आणि आज वीरेन हनुमान तरे यांचा वाढदिवस आणि फक्त वाढदिवसा निमित्तानं आज वीरेन स्पोर्ट भावाली संघ या स्पर्धेच्या माध्यमातून हनुमानजी तरे साहेबांना मात्र एखादा गिफ्ट या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल का. शरद ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु जास्त शपल झाली फलंदाज कैलास आणि त्याच अनुषंगाने चेंडू आय थिंक विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतो या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहेत बिनगडीबाद 22 धाबा. आतापर्यंत एकही विकेट्स गमावला नाहीये. एक जमेची बाजू आपण पाहतोय वीरेन स्पोर्ट भावाले संघाची. समीर इथे शरद, हो जबरदस्त फटका ऑन साइडला टर्न केला आणि पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार.
स्वागत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. अनंताजी परटोळे भाऊजी, आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील यायचं आहे व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. अनेक सेकंड आज मान्यवर पाहायला मिळत आहेत, कारण आज आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि अनेक मान्यवरांनी स्पर्धेला भेट देऊन या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. आणि सायंकाळी 17पर्यंत आय थिंक असं वाटतं की व्यासपीठावरती जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही. एवढा नेटवर्क गणेश बजागे साहेबांचा आपण पाहतोय या समाजामध्ये. सिंगल धाव आय थिंक कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 29 धावा विदाउट लॉस सध्या आपण पाहतोय. फिल्डिंगमध्ये वारंवार बदलाव. आतापर्यंत पाहिलं तर 13 धावा शर्यतने खर्च केल्या. 5 लिगल चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेले आहेत. हो, यॉर्कर जबरदस्त लेत होती. या चांगला सन्मान जोगेंद्रच्या वतीने दिला गेला. फक्त दिशा दाखवली. डीप फिल्डर पोहोचेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी निर्माण झाली आणि त्या सहज 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि अखेर 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना वेलकम निलेश पाटील एवन जोडी आमनेपाडा संघ सुद्धा इथे दाखल झालेला आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर वीरेंद्र बाबाली संघाची धावसंख्या बिनगडी बाद 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे याच विभागातील एक उत्कृष्ट स्कोरर आणि एक चांगली व्यक्तिमत्व दिनेश पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पाहू शकाल दोघांची पार्टनरशिप कैलासच्या बाटमधून पाहिलं तर एक्झॅक्टली आतापर्यंत त्यांनी 7 चेंडू फेस केले आणि एकूण 18 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि जोगेंद्र भालेकरचा विचार केला तर त्यांनी एकूण चेंडू 5 चेंडू फेस केले, त्याच्यामधून पाहिलं 7 धावा आणि 12 चेंडूच्या खेळामध्ये दोघांमध्ये 31 धावांची पार्टनरशिप. जबरदस्त टेलिकास्ट सध्या आपण पाहतो या MB लाईव्हच्या माध्यमातून. साफसूत्र टेलिकास्ट. दिनेश पाटील आमनेपाडा यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज हनुमान केने. आणि एक महत्वाची सूचना आहे पहा, किरोली गावातील जे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आहेत, आजी माजी सरपंच सदस्य पोलीस पाटील जर या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांना मी विनंती करतोय, खास करून साईशेठ बजागे आणि गणेशजी बजागे यांच्याकडून तुम्हाला निमंत्रण आहे की तुम्ही कुठल्याही प्रमाणे निसंकोचपणाने आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम दिनेश पाटील. सन्माननीय काशीनाथजी घर त्यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओ फटक्यात जबरदस्त अप्रतिम टायमिंग, उंची जास्त मिळाली आणि अंतर सुद्धा चांगला प्राप्त केलाय. कैलास इज ऑन फायर. आपण पाहत असतो की एखाद्या स्पर्धेचा विचार केला तर चौकाराची संख्या मात्र जास्त असते. पण त्या स्पर्धेमध्ये पहा आतापर्यंत तिसऱ्या दिवसाचा खेळ अजून मात्र संपला नाहीये आणि तब्बल 150 षटकार या स्पर्धेमध्ये लागले गेले आणि 150वा षटकार कैलासच्या बाटमधून आपण पाहिला आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचली गेली बिन गडीबाद 37 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हनुमानचं स्वागत षटकाराने केलं. पाहू शकेल बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि सरळ चेंडू निघून गेला. आय थिंक विकेट किपरच्या हातामध्ये समीर आहेत त्या भूमिकेमध्ये. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय आणि तसं जर पाहिलं तर या स्पर्धेतील हायलाइट कोण विसरेल योगेश्वर पाटीलची ती भूमिका. बॅक टू बॅक 3 मॅचेसमध्ये 3 अर्धशतकी इनिंग त्यांनी साकारली गेली आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये अजय प्रथमताच अशा प्रमाणे खेळ पाहिला एखाद्या खेळाडूकडून. बॅक टू बॅक 3 50s. लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली. या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पंच आमच्याकडे वळत आहेत. वाडीची खून दर्शवत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव तिथे मात्र खर्च करतोय हनुमान केने. परंतु कुठल्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेट्स प्राप्त करता आली नाहीये. जरूर ते प्रयत्न करतायत परंतु मग कुठेतरी जोगेंद्र भालेकर आणि कैलास त्यांच्या विरोधात मात्र पूर्णपणे बरसलेले आहेत आणि दोघांच्या बाटमधून चांगल्या धाबा सुद्धा मात्र निघतायत. हो पाहू शकाल अगदी
आय थिंक बॅट खेळपट्टीला ब्रश झाली आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र होताना पाहायला आपल्याला आणि षटकारानंतर जबरदस्त वापसी आपण म्हणू शकतो हनुमानच्या माध्यमातून. तसं जॉबमध्ये व्यस्त असल्या कारणानं हनुमान केने प्रत्येक स्पर्धेमध्ये वेल देत नसतो, परंतु जेव्हा जेव्हा त्याच्याकडे वेल असते तेव्हा तेव्हा मात्र आपल्या संघासाठी तो चांगला खेळ सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. हो, इथे मात्र खूपच मोठी चूक केली, जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगानं एक्स्ट्रा धाव तिथे मात्र आपण पाहतो. पंचाची भूमिकामध्ये पाहू शकाल सध्या तरी हेमंत शेट्टी सर आहेत. स्क्वेअरच्या पंचाच्या भूमिकेमध्ये विष्णू केने सर आहेत आणि सध्या तिसरे पंच आहेत उमेश केने सर. आणि पहिल्या 2 दिवसामध्ये दैवत वेलेकर सरांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली आपल्या नावाची. चांगलं कार्य सर्वांच्या वतीने आपण पाहिलेलं आहेत. हो, इथे मात्र पाहू शकाल पुन्हा मात्र चेंडू पडल्यानंतर आय थिंक चेंडू स्विंग झाला आणि त्याचमुळे मात्र एक योग्य निर्णय मित्र बनेल पंचाच्या वतीनं. आणि या षटकामध्ये येणारा हा तिसरा वाईट चेंडू आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा चांगली लेंथ हनुमाननं पीक केली त्या लेंथवरती मात्र त्याचा चांगला खेळ पाहायला मिळाला, परंतु जेव्हा जेव्हा त्याने अतिरिक्त काही नाविन्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्याच्या माध्यमातून एक्स्ट्रा चेंडू सुद्धा मात्र आपल्याला जास्त पाहायला मिळाले. त्यामध्ये तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. आता मात्र पहा चेंडू स्लॉट मध्ये दिला फलंदाजाच्या आणि त्याने तो चेंडू आय थिंक प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. हो, झेल ड्रॉप मिड विकेटला आय थिंक असं वाटलं होतं झेल पकडला जाईल, परंतु चूक घडली गेली आणि फलंदाजाने तब्बल त्या ठिकाणी 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या. आय थिंक पवन होता त्या क्षेत्रामध्ये. पवन असेल, जितू, समीर, राजेश, हनुमान, विजय, शरद हे सर्व लेजंड खेळाडू जय हिंद देवरुख संघाच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र समुद्र दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग. शॉर्ट कव्हर पॉईंटला मात्र फिल्डर तैनात सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल अजूनही पहिल्या षटकाचा आय थिंक तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि बिन गडी बाद 42 धाबा लागल्या गेल्या. 43. यानंतर दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या A1 जोडी आमनेपाडा विपक्ष आई काल भैरवी वालशिंद हनुमान पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, पाहू शकाल जरूर लो फुटर चेंडू तो ऑन साईडला आय थिंक ड्राईव्ह होण्याचा प्रयत्न जोगेंद्र भालेकरचा होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाच संपर्क नाही आणि अखेर लेगबायच्या माध्यमातून सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती खर्च केले हनुमान केनेनं आणि 4-3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला. कुठलाही विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावलेला नाही वीरेंद्र भाबाली संघाने. पहिल्या दिवसामध्ये पाहिल्या तर या स्पर्धेवरती आय थिंक टॉप 3 मध्ये प्रवेश केला आई गौदेवी विहाणा स्पोर्ट पीसी संघाने. दुसरा दिवस गाजवला आई गौदेवी वालची संघाने आणि दोन्ही संघ जर पाहिले तर स्पर्धेमध्ये गौदेवी आईचं दर्शन घेऊन मात्र स्पर्धेमध्ये उतरले. परंतु आज पाहूया कोणता संघ या स्पर्धेच्या माध्यमातून टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. आणि तसं जर पाहिलं तर आज एक संघ आहे अजय गौदेवी आईच्या नावानं संघ खेळतोय आणि थिंक नांदकर संघ. परंतु आजचा लॉर्ड्स आपण जर पाहिला तर टॉपचे 10 संघ सध्या आपण आज इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. शेवटचं षटक आणि शेवटचा षटकात सुरुवात करतोय गोलंदाज जितू. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज जितू. 44 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. जबरदस्त दोघांचा खेळ आपण पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी स्विंग प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, थोडासा फ्लाईट दिला होता परंतु पडल्यानंतर चेंडू मात्र जास्तीच बाहेरच्या दिशेने मात्र
टर्न झाला आणि अखेर पहिल्या चेंडू मात्र स्वेअरच्या माध्यमातून ती सिंगल धाव जितून मात्र खर्च केली. 45 धावा दहा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो आता मात्र चेंडूच्या रेषेत पोहोचला जोगेंद्र भालेकर आणि चांगला पीक केलाय. चेंडू चला मिड विकेटच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. माहिती होतं की जितू आय थिंक दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच मुली तो प्रथमतः सफळ झाला. हो पुन्हा मात्र 30 लेन तिथे मात्र फटका हवेत केला. मिस टायमिंग आहे परंतु वाऱ्याच्या साह्यानं चेंडू त्याला मिड विकेटला. इथे चूक होणार नाहीये. पकडला जाईल विजय किणीच्या माध्यमातून. पहिला हादरा लागत असताना टीम वीरेन स्पोर्ट बावाले संघाला. हौसाला पावलाय जावरी देव माझा हौसाला पावलाय. पहिला फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला आणि पहिला धक्का लागला टीम वीरेन स्पोर्ट यवई संघाला. 8 चेंडूचा मात्र सामना केला जोगेंद्र भालेकर आणि 8 चेंडूमध्ये फक्त आपल्या संघाला 11 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज अमोल केने आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. अमोलचा विचार जर केला तर मात्र या सत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय सध्या वीरेन स्पोर्ट बावाले संघाचा आपण विचार केला तर. परंतु जितून पहिली सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि आल्याला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहतोय परंतु पुन्हा मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये. बॅक टू बॅक दुसरी सफलता प्राप्त करत असताना गोलंदाज जितू. बावाले संघाने आणि आता गोलंदाज जितू ठाणगे इज ऑन हॅट्रिक. पहिल्या चेंडू आय थिंक पाहिल्या तर स्वेअर धरुतून हाताला. त्याच्यानंतर भालेकरच्या बाटमधून आपण एक चौकार पाहिला परंतु त्याच्यानंतर चांगल्या लेंथवरती सध्या कामगिरी केली आणि या चांगल्या प्रमाणे कॅचेस सध्या आपण पाहत आहोत. विजय केने त्याच्यानंतर पहिला पवनच्या माध्यमातून एक झेल पकडला गेला आणि त्यानंतर नवीन फलंदाज विनोद पाटील. हो हॅट्रिक चेंडूचा मात्र सामना करतो राजेश पाटील आहेत बॅकवर्ड शॉट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. चेंडूवरती जरूर तो वेगाने झपाट्याने पोहोचला गेला आणि सिंगल धाव तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली विनोद पाटीलनं. कारण विनोद पाटीलचा सुद्धा हा प्रयत्न होता की कैलासला मात्र स्ट्रायकिंग एंडला मला आणायचं आहे आणि त्यासाठी मात्र त्याने पहिल्या चेंडूवरती सिंगल धावेसाठी तो प्रयत्न केला आणि 50 धावा 10 फलक्यावरती मात्र या ठिकाणी लागल्या गेल्या भावालय संघाच्या. इथे मात्र रिबाचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इम्पॅक्ट ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर होतो हेच पंचाने पाहिलं आणि त्याचप्रमाणे ही अपील मात्र त्याने फेटाळली परंतु लेगबाजच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्यामध्ये संधी मिळाली फलंदाज कैलास आणि विनोदला. 51 धाबा. धाबातील शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू चालला लॉंग ऑन होते. फिल्डर आहेत हनुमानच्या रूपानं चांगला क्षेत्रक्षेप पाहत आहोत आणि पाहू शकाल धुरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. तर एकूण 52 धाबा धाफलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी 53 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग मात्र या ठिकाणी करावा लागेल जय हिंद देवरुंग संघाला. त्या धाबांचा पाठलाग होईल की नाही तत्पुरती आपण जाऊया आपण आजच्या दिवसाच्या
पहिल्या फिरतीत चौथ्या सामन्याचे नाणेफेकीकडे काही काल भैरवी वालचीन विपक्ष A1 जोडी आमनेपाडा आणि सन्माननीय प्रकाशजी माली आणि सापे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शिवाजी जाधव साहेब पण या आणि संतोषजी पाटील सुद्धा आपण यायचं आहे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. एका बाजूला पाहू शकाल आई काल भैरवी संघाचे संघटक माझ्या सोबतीला आहेत, दुसऱ्या बाजूला A1 जोडीचे संघटक आमच्या सोबतीला आहेत आणि आमचे मान्यवर सापेगावातील आणि सापेगावाचं किरोली गावावरती सुद्धा पाहिले तर खूप प्रेम आहे आणि आपण हा मान देऊया सापेगावचे समाजसेवक प्रकाशजी माली साहेबांना. हेड किंवा टेल असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे आणि कॉल देतात A1 जोडी आमनेपाडा संघाचे संघटक. हेड कॉल आहे परंतु टेल याला टॉस जिंकलेला आहे आई काल भैरवी वालचीन संघटक. मी शिवाजी जाधव साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस विनिंग संगणकाला आपण हा शीतपेय देऊया जो आम्हाला माजी उपसरपंच हनुमानजी भजागे साहेबांच्या माध्यमातून लाभलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आय थिंक वेळ आपल्याकडे आज कमी आहे, फक्त निर्णय द्यायचा आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. आणि जाऊया आता मात्र आपण व्यासपीठाकडे काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करणार आहोत. वेलकम एशिया स्पोर्टचे जनक पुरस्कर्ते आणि आज एशिया स्पोर्ट म्हटलं तर मात्र फक्त ठाणे जिल्हा पुरता राहिलेला नाही तर आता मात्र भारतभर एसे क्या बल्ला मचा रहा है हल्ला. सोपानजी तिसकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सन्माननीय किरोली गावचे उद्योजक सूर्यकांत बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण हा शुभ सन्मान इथे संपन्न करतो. मी विनोद बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सूर्यकांत बजागे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. उपधर्माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सूर्यकांत बजागे साहेबांना इथे सन्मानित करतोय. त्याच्यानंतर सापेगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय प्रकाशजी माली आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि मी विनंती करतोय विनोदजी बजागे यांना की आपला शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करून घ्या. चांगली आज उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. प्रकाशजी माली साहेबांची आणि तसे पाहिले तर क्रिकेटवरती त्यांचं अपाट प्रेम आहे आणि त्यांचा हा सन्मान जय सौरदेव चषक 2025 मध्ये आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर सापे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शिवाजी जाधव साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. विनोद लेफ्टी या आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण शिवाजी जाधव साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करा. चला आपण सामना सुरू करायचा आहे. एका बाजूला सन्मान असतील आणि दुसऱ्या बाजूला खेळ सुद्धा तुम्हाला सुरू ठेवायचा आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सापे शिवाजी जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर सापेगावचे समाजसेवक संतोषजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, विनंती करतोय की आपण पुढे या. नेहमीच एखाद्या स्पर्धेचं अपडेट ते आमच्याकडून घेत असतात, एवढा प्रेम त्याचं क्रिकेटवरती आहे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतोय. विनोद बजागे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. वीरेन स्पोर्ट्स आपको खेल की शुरुआत करनी है. संतोषजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. पुढील सन्मान पाहू शकाल किरोली गावचे समाजसेवक समीर बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, विनंती करतो की आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करत आहोत. समीर बजागे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. कुणाल दिगाडकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करणार आहोत. पहली गेंद पर चौका विजय केनी के बल्ले से. विनोद ने अच्छा प्रयास किया था लेकिन गेंद उनके पहुंच से बाहर ही थी. लॉन्ग ऑन की दिशा में शानदार चौका. अच्छी शुरुआत करते हुए विजय केने. तदनंतर सन्माननीय अविनाशजी सोरगे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे या. मी पुन्हा एकदा कुणाल दिगाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अविनाशजी चोरगे यांना आपण सन्मानित करायचं आहे. गेंद हवा में इस बार मिस टाइम स्ट्रोक, लेकिन दो खिलाड़ियों के बीच में से निकल गई है पीछे लॉन्ग लेग क्षेत्र में और इस बार 2 रन लेने का मौका विजय के पास. 53 रनों की चुनौती है जय हिंद देवरुंग के सामने इस मैच को जीतने के लिए. दरम्यान अविनाशजी चोरगे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. तदनंतर सन्मानित संजयजी भुईर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत.
ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये हे सन्मान चिन्ह लाभलेले आहे, चांगलं योगदान आहे. संजयजी भोईर, हरकत नाही, त्यांचा आपण शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करू. त्याच्यानंतर सन्मानित काशीनाथजी घरत आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी राठी विनोद बजागे आपणास विनंती करतो की आपला शुभ हस्ते काशीनाथजी घरत यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आणि तद्नंतर पाहू शकले स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी स्कोअर बुक, जे स्टम्प्स पाहतो आणि आकर्षक बॅट लाभलेले आहे एस स्पोर्टच्या वतीनं, त्याचे जनक सन्माननीय सोपानजी तिसकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. मी रमेशजी बजागे आपणास विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण सोपानजी तिसकर यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. काल सोपानजी तिसकर यांचे पिताश्री पूर्ण दिवसभर आमच्या सोबतीला होते तुकारामजी तिसकर, परंतु आज थेट सोपानजी आलेले आहेत, त्यांचा आपण सन्मान इथे संपन्न करतोय. ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जेवढ्या स्पर्धा होत असतात त्या सर्व स्पर्धेमध्ये सोपानजी तिसकर यांचा मात्र मोलाचा योगदान मिळत असतो. असंच प्रेम तुमचं आमच्या प्रत्येक आयोजकांवरती राहील याचा अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतो आणि नेहमीच तुम्ही असंच प्रमाणे सहकार्य करावं याच अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतो. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि जाऊया ऑन गोइंग मॅचकडे. ओ टू यू कॉम्बॉक्स. 2 बाउंड्रीज पहले ओवर में. अच्छी शुरुआत करते हुए विजय केने, गेंदबाज कैलाश रावते और इस बार स्लॉग स्विप तारामंडल में भेज दिया गेंद को मैदान के बाहर. 6 रन. आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना इथे सन्मानित करूया. मोलाचं योगदान आहे त्यांचं या स्पर्धेसाठी आणि त्यांना आपण सौरदेव चषकामध्ये सन्मानित करतोय. सौरदेव किरवली संघाच्या वतीनं गणेशजी बजागे आणि साईशेठ बजागे यांच्या वतीनं धन्यवाद. पुन्हा जाऊया आपण. आय थिंक याच विभागातील एक जबरदस्त स्कोरर आणि मीच आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला साथ देत असतात दिनेश पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या आणि या नेक्स्ट मॅचमध्ये आय थिंक ते इन ॲक्शनमध्ये असणार आहेत. क्या बात आहे. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करा. तुम्ही विनोदजी बजागे आपल्यास पुन्हा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. आणि आता जाऊया आपण प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक चेंडूचं जे अपडेट आहे ते पोहोचवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये अजय गरज सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद योगी. पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. स्कोर 20 रन. बिना किसी नुकसान के जबरदस्त शुरुआत की है विजय केने ने. उनका बल्ला आग उगलता हुआ इस समय. लक्ष्य बड़ा है, 53 रन बनाने हैं 4 ओवर्स में और जिस तरह की शुरुआत चाहिए थी उससे भी कई गुना बेहतर शुरुआत यहां पर देखने को मिल रही है विजय केने द्वारा. पहले ही ओवर में खूबसूरत शॉट्स खेले उन्होंने, 3 चौके और 1 सिक्सर. स्ट्राइक अप पवन के पास. बचे हुए 3 ओवर्स में 33 रनों की जरूरत. अभी भी 11 का आस्किंग रन रेट है और गेंदबाजी के लिए राहुल केने तैयार होते हुए. समय का ख्याल रखें प्लीज वीरेंद्र स्पोर्ट्स बावली टीम के कैप्टन. पावर प्ले का पूरा फायदा उठाया है विजय केने ने. तो अब यहां से दबाव कहीं ना कहीं गेंदबाजी करने वाली टीम पर जरूर है, लेकिन 1-2 विकेट्स जल्दी जल्दी निकाले जाते हैं. एक अच्छा ओवर आता है तो फिर से दबाव जो है वो देवरुंग टीम के ऊपर ट्रांसफर हो सकता है. आज का ये तीसरा मैच जय हिंद देवरुंग बनाम वीरेंद्र स्पोर्ट्स भावाले. भावाले टीम ने 52 रन बनाए पहले बैटिंग करते हुए. स्विंग एंड मिस. अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर रखा था. सीधे बल्ले से खेलते तो शायद नतीजा अच्छा आ सकता था, लेकिन थोड़ा अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे थे वहां पर पवन. बहुत से बल्लेबाजों को हम देखते हैं कि वो ऑन साइड को फेवर करते हैं. मिड विकेट स्क्वायर लेग रीजन में खेलने का ज्यादा प्रयास होता है. इस बार कट करना चाहते थे, तेज निकली है टप्पा पड़ने के बाद. अपील हो रही है कॉट बिहाइंड की. एक तो विकेट कीपर कॉट बिहाइंड की अपील कर रहे हैं, बल्लेबाज भी अपील कर रहे हैं कि वाइड होनी चाहिए, लेकिन अंपायर काफी प्रोफेशनल है. लाइन के थोड़ी सी अंदर से गुजरी थी गेंद. अच्छी गेंदबाजी, अच्छी शुरुआत इस ओवर की राहुल केने द्वारा. किफायती ओवर की आवश्यकता है वीरेंद्र स्पोर्ट्स भावाले टीम को. अब 16 गेंदों में 33 रन चाहिए. इस बार आड़े बैट से गेंद को घसीटा है. बढ़िया एफर्ट. बाउंड्री लाइन के करीब गेंद को रोकने में कामयाब फील्डर, लेकिन 2 रन लेने से रोक नहीं पाया है.
खाता खुलता हुआ इन 2 रनों की चलते पवन का। जय हिंद देवरुंग टीम का स्कोर अब 22 रन बिना किसी नुकसान के। आज का पहला मैच सुबह के 17 में हमने देखा था, गांवदेवी नानकर टीम ने उसमें जीत दर्ज की थी, जानू स्पोर्ट्स इताड़ी को परास्त किया था। दूसरे मैच में श्री गणेश जांबुलपाड़ा टीम ने जय हनुमान इताड़ी टीम को परास्त किया। इस बार केवल दिशा दिखाई है, चतुराई भरा स्ट्रोक, 2 खिलाड़ियों के बीच में से 4 रन। छब्बीस रन बिना किसी नुकसान के। नेक टू नेक फाइट चल रही है। 2 ओवर में 26 बने हैं, 2 ओवर में 27 रन और बनाने हैं देवरुंग टीम को यह मैच जीतने के लिए। विजय किने ने बहुत बढ़िया बैटिंग की है, लेकिन दूसरे ओवर में एक भी गेंद उनको खेलने का मौका नहीं मिला और कहीं ना कहीं इसीलिए वो अंतिम गेंद पर शायद सिंगल बन भी सकता था, लेकिन कोई कोशिश नहीं की बल्लेबाजों ने। विजय भी समझ रहे हैं कि स्ट्राइक उनके पास ज्यादा रहेगा तो उतना ही फायदा हो सकता है उनकी टीम को, क्योंकि पवन हालांकि अच्छे बैट्समैन है, इसमें कोई शंका नहीं है, लेकिन थोड़ा स्ट्रगल करते हुए नजर आए हैं। जय हिंद देवरुंग टीम के पास एक से बढ़कर एक खिलाड़ी है। आने वाले बल्लेबाजों में हनुमान का आना बाकी है, समीर है, राजेश है, जीतू है और काफी अनुभवी खिलाड़ी है। गेंदबाजी के लिए भी अब अनुभवी खिलाड़ी आते हुए विनोद केने। और इसी बीच राजेंद्र भंडारी सर का आगमन होता हुआ आपका हार्दिक हार्दिक स्वागत है जय सावरीदेव ट्रॉफी 2025 में। लेंथ बॉल, स्विंग एंड मिस, आड़े बैट से खेलने का प्रयास। डॉट बॉल के साथ शुरुआत इस ओवर की। जितनी ज्यादा डॉट गेंदे खेलेंगे बल्लेबाज उतना ही ज्यादा प्रेशर फील करेंगे। रिक्वायर्ड रेट में लगातार अब बढ़ोतरी होती हुई, पहले ओवर में 20 रन आए थे, रिक्वायर्ड रेट 11 पर आ गया था, लेकिन अब वो 14 के करीब पहुंचता हुआ। 11 गेंदे 27 रन। गेंद हवा में, विकेट कीपर के हाथ से छिटकी है गेंद। ये मामला नजदीकी हो सकता था यदि विकेट कीपर गेंद को कैच करते तो, लेकिन अंपायर सिर हिला रहे हैं, बता रहे कि बल्ले और गेंद के बीच में संपर्क नहीं हुआ था। लेकिन महत्वपूर्ण डॉट गेंद, जहां पर 2 अनुभवी खिलाड़ियों के बीच में इस समय जंग देखने को मिल रही है। एक तरफ विनोद है, दूसरी तरफ विजय है। 10 गेंदों में अब 27 रन चाहिए। निकल के मारा इस बार, लाजवाब शॉट, भव्य हिट लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन। वेलकम भंडारी सर, आपका स्वागत है। शानदार छक्का, दबाव बन रहा था उसको हटाते हुए स्कोर बढ़ता हुआ 32 रन। अब समीकरण 9 गेंदे शेष और जीतने के लिए 21 रनों की जरूरत जय हिंद देवरुंग को। देवरुंग बनाम भावाले, 2 बड़े टीमों के बीच का यह मुकाबला। इसके बाद एवन जोड़ी आमने पड़ा बनाम जय काल भैरवी स्पोर्ट्स वालचिन। आज का चौथा मैच रहेगा। और स्विच हिट की तैयारी में थे, लेकिन चतुराई भरी गेंद, जानबूझकर लेग स्टंप के बाहर किया था, स्टांस पहले ही बदल दिया था वहां पर बैट्समैन ने, इसीलिए अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित नहीं किया है। खेलना चाहिए था, यदि आपने तैयारी कर ही ली थी तो बल्ला चलाना भी चाहिए था, लेकिन छोड़ दिया गेंद को विजय ने। एक एक गेंद महत्वपूर्ण, एक एक रन महत्वपूर्ण है। 21 रन चाहिए, 8 गेंदे शेष। इस बार कदमों का इस्तेमाल, ऊंचा उठा दिया है, गेंद हवा में, फील्डर लॉन्ग ऑफ से आते हुए, ओ हो,
एफर्ट अच्छा था यहाँ पर, लेकिन फिसल गए, गिर गए कैलाश रावते। आउटफील्ड हम देखें तो थोड़ी ऊपर नीचे है, ऐसे में ये कुछ चीजें होती रहती है, खिलाड़ियों को थोड़ा सा सतर्क रहने की आवश्यकता है। नहीं तो जिस तरह से ये एफर्ट था, कमाल का एफर्ट था। थोड़ा सा किस्मत का साथ मिलता हुआ विजय केने को, साथ में 2 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन। विकेट अभी तक एक भी नहीं गिरा है, लेकिन अब 7 गेंदों में 19 रनों की दरकार है। रोमांचक स्थिति में यह मैच, इसी तरह के मैच की उम्मीद भी की जा रही थी। विनोद अपने ओर की आखिरी गेंद लेकर विजय के लिए स्विंग एंड मिस, लॉफ्ट करना चाहते थे ऑन साइड में, लेकिन बहुत ही बेहतरीन गेंद थी, तेज तर्रार ऑफ स्टंप के बाहर फुलर लेन पर रखा और बीट किया। शानदार ओवर समाप्त करते हुए विनोद केने। और यहां पर हम तारीफ करेंगे दोनों भी गेंदबाजों की, क्योंकि पहले ओवर में 20 रन कैलाश रावते ने खर्च किए थे, लेकिन पिछले 2 ओवर्स की यदि हम बात करें तो केवल 14 रन खर्च किए हैं। राहुल ने 6 रन का ओवर डाला था और विनोद ने सिर्फ 8 रन खर्च किए, जबकि उनके ओवर में एक छक्का भी लगा था। विजय केने को बांध कर रखने में कामयाब रहे। अब आखिरी ओवर में 19 रनों की आवश्यकता है जय हिंद देवरुंग टीम को यह मैच जीतने के लिए। रोचकता से भरपूर क्रिकेट, संघर्षजनक क्रिकेट इस समय जय सावरीदेव चषक 2025 किरवली में। चलिए फील्ड सजाना है, समय का ख्याल रखें प्लीज। 6 गेंदे 19 रन, समीकरण तो कठिन है, लेकिन ये रन्स भी बनाए जा सकते हैं। कोई भी विकेट नहीं गिरा है, और क्या 10 विकेट्स हाथ में रहने के बावजूद भी लक्ष्य हासिल नहीं कर पाएगी देवरुंग की टीम, या फिर यहां से बल्लेबाज करेंगे पलटवार, ये देखने वाली बात है। अच्छा मौसम, बहुत ही बढ़िया माहौल और मौसम में ये टूर्नामेंट होता हुआ। सावरीदेव स्पोर्ट्स किरवली का ये शानदार आयोजन। 6 गेंदे 19 रन, अमोल केने के हाथ में गेंद। अमोल भी एक बहुत बेहतरीन ऑलराउंडर है, बल्ले से कुछ योगदान नहीं दे पाए थे, लेकिन यहां पर गेंदबाजी महत्वपूर्ण रहेगी उनकी। रन से उनके पास बचाने के लिए स्ट्राइक पवन के पास। पवन चले ना चले, लेकिन पवन का बल्ला यहां पर चलना जरूरी हो गया है जय हिंद देवरुंग के लिए। एडवोकेट गणेश पाटिल हमारे साथ यहां पर जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत। अगले मैच में उनको हम एक्शन में देखेंगे। चलिए ओवर की शुरुआत करनी है प्लीज, वीरेंद्र स्पोर्ट्स भावाले। विकेट कीपर और बॉलर के अलावा 4 खिलाड़ी सर्कल के अंदर, जो कि कंपलसरी भी है, और 5 खिलाड़ी बाउंड्री पर, जिसमें से ऑन साइड में 3 खिलाड़ी है। डिप स्क्वायर लेग, डिप मिड विकेट, लॉन्ग ऑन। फुल टॉस उछाल दिया है गेंद को डिप मिड विकेट के खिलाड़ी गेंद के नीचे, और बहुत ही अच्छा कैच। कमजोर गेंद थी, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज पवन, आउट होकर पेविलियन में लौटते हुए। है, जिसकी वजह से कहीं ना कहीं पूरी तरह से दबाव इस समय बल्लेबाजी करने वाली टीम पर है, लेकिन खेल अभी भी खत्म नहीं हुआ है। नए बैट्समैन बाहुबली हनुमान आए हैं बल्लेबाजी के लिए। इनके लिए किसी भी मैदान की बाउंड्री बड़ी नहीं है, जब मारते हैं तो बहुत दूर मारते हैं, और इनके बड़े बड़े जो सिक्सेस होते हैं वो देखने के लिए दर्शक आते हैं मैदान में। अब जरूरत भी है, सख्त जरूरत है जय हिंद देवरुंग को बड़े स्ट्रोक्स की। 5 गेंदों में 19 रन चाहिए। विकेट के साथ शुरुआत की है अमोल ने। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, और लो फुल टॉस है, ड्राइव कर दिया वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ। फील्डर तैनात वहां पर, सीधे फील्डर के पास, एक ही रन मिलेगा। स्ट्राइक अब विजय के पास। पहले ओवर में जिस तरह से विजय का बल्ला बोला था, उसी तरह से बैटिंग करने की जरूरत है अब।
लेकिन कहीं ना कहीं गेंदबाजों ने शिकंजा कसा हुआ है पिछले 2 ओवर्स में। 4 गेंदे 18 रन। 2-3 बड़े शॉट से यहां पर खेलने होंगे। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी कवर पॉइंट पर जाते हुए और जो डीप कवर में खिलाड़ी थे उनको डीप एक्स्ट्रा कवर की तरफ लाया गया है। अक्रॉस द लाइन खेला है, बल्ले के अंदर लगी है, डीप स्क्वायर लेग पर सीधे फील्डर के पास, वहां पर फंबल, एक रन कंप्लीट और दूसरे के बारे में तो सोच भी नहीं रहे बल्लेबाज। निराश हताश विजय के ने जानते हैं कि जैसे जैसे वो सिंगल्स ले रहे हैं वैसे वैसे मैच उनकी टीम से दूर जा रहा है। अब 3 गेंदों में 17 रन चाहिए, चेजिंग कंपलसरी है, यानी कि 3 गेंदों पर 3 छक्के जड़ने होंगे। जब पहले ओवर में 20 रन बने थे तो निश्चित रूप से कई दर्शकों ने यह कयास लगाया होगा कि आसानी से देवरुंग टीम जीत जाएगी, लेकिन ये वीरेन स्पोर्ट्स भावाले है, वापसी करना जानते हैं। 3 गेंदे 17 रन। लो फुल टॉस है, ड्राइव किया गेंद हवा में, मिस टाइम स्ट्रोक, फील्डर बहुत दूर। कैच तो नहीं होगा लेकिन मैच जरूर यहां पर पूरी तरह से झुकता हुआ वीरेन स्पोर्ट्स भावाले के पक्ष में। जबरदस्त गेंदबाजी हुई है। अच्छे स्ट्रोक प्लेयर सामने होने के बावजूद भी गेंदबाजों ने डिसिप्लिन नहीं छोड़ा है, यह खास बात रही है। कोई भी वाइड या नो बॉल इस पूरे पारी में देखने को नहीं मिली है। अब तो औपचारिकता शेष है। 2 गेंदे और 16 रन। समय का ख्याल रखें प्लीज वीरेन स्पोर्ट्स। विजय के पास स्ट्राइक, यहां से कोई चमत्कार या हार से बचा सकता है जय हिंद देवरुंग को। ओह रुकिए, मैच में ट्विस्ट अभी भी है। बीमर बॉल और उस पर छक्का। ओहो हो, यही तो मजा है खेल का, यही तो खूबसूरती है, यही तो महान अनिश्चितता है। 7 रन मिलेंगे यहां पर। अब चाहिए 2 गेंदों में 9 रन। सवारी शिवाजी चौकामध्ये गए चौकामध्ये। ओह बढ़िया गेंद। इस बार टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी राइज हुई थी। स्क्वायर लेग के ऊपर से खेलना चाहते थे अक्रॉस द लाइन, लेकिन बल्ले पर ले नहीं पाए, शरीर से टकराई गेंद। और अब जाकर कहीं ना कहीं राहत की सांस गेंदबाज ने ली होगी, लेकिन अभी भी एक गेंद डालनी है। आखिरी गेंद, 9 रन चाहिए। क्या फिर से कोई अतिरिक्त गेंद? अमोल राइट आर्म ओवर द विकेट। चलिए अब लीगल गेंद है, इस बार तान दिया है आसमान में, शायद 6 रन भी मिलेंगे। जी हाँ, लेकिन बहुत देर हो गई है और आखिरकार इस मैच को जीत लिया है वीरेन स्पोर्ट्स भावाले ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम वीरेन स्पोर्ट्स भावाले एंड हार्ड लक जय हिंद देवरुंग। वो फ्री हिट वाली गेंद वो खाली गई, मैच हाथ से निकल गया।
विनोद पाटिल, आपसे रिक्वेस्ट है, आपको भी मंच पर आना है। पुढील मॅचला लगेच सुरुवात करायची आहे। फलंदाज पाठवून द्या। यस, फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत। आई का कालभैरवी वालशिन, विपक्ष एवन जोडी आमनेपाडा। हॅलो कैलाशी, आपण वर या। सन्माननीय मी भंडारी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे सामनावीराची, ते आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः वितरित करूया। तदनंतर पाहू शकाल सन्माननीय सत्य विजय बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। आपल्या शुभ हस्ते आपण हेड कॅप देणार आहोत। तदनंतर हॅपी फीज आहे, मी सुपांजी तिसकर आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे हॅपी फीज या ठिकाणी वितरित करा। आणि सन्माननीय एनर्जी ड्रिंक एक काशनाथजी बजागे आपल्यामध्ये आज घरत आहेत, त्याच्या शुभ हस्ते आपण देत आहोत एनर्जी ड्रिंक हेल। सो वेल प्लेड कैलास, तुला सुद्धा पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा।